रात्रीचे 10:30 वाजले होते. घरात शांतता होती, पण ती शांतता सुखाची नव्हती, ती भीतीची होती. दरवाजाबाहेर पावलांचा आवाज आला की सीमा आणि तिचा 10 वर्षांचा मुलगा रोहन थरथर कापायला लागायचे. आई, बाबा आले का? रोहनने हळू आवाजात विचारलं. सीमाने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिचं हृदय खाली बसलं. हो, आले, ती म्हणाली. पण तिच्या आवाजात आनंद नव्हता, फक्त काळजी होती. दरवाजा जोरात उघडला. सीमा, कुठे आहेस? राजेशचा आवाज भरकटलेला होता. तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. राजेश एकेकाळी खूप प्रेमळ आणि जबाबदार नवरा होता. लग्नाच्या सुरुवातीला त्याने सीमाला खूप स्वप्न दाखवली होती. छोटंसं घर, सुखी कुटुंब, मुलांचं उज्ज्वल भविष्य. पण हळूहळू त्याच्या आयुष्यात दारू आली आणि सगळं बदलून गेलं. जेवण तयार आहे का? तो ओरडला. हो, लगेच देते, सीमा घाबरत म्हणाली. ती जेवण वाढायला लागली, पण राजेशचा राग वाढत चालला होता. हे काय आहे? पुन्हा तेच साधं जेवण? तो थाळी फेकून देत म्हणाला. रोहन घाबरून आईच्या मागे लपला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. सीमा शांत राहायचा प्रयत्न करत होती. आज पैसे नव्हते म्हणून माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी दिवसभर काम करतो कोणासाठी? तो जोरात ओरडला. पण खरं काय होतं हे सीमाला माहीत होतं. राजेश कमावलेले पैसे घरासाठी नव्हे तर दारूसाठी खर्च करत होता. त्या रात्रीही तो भांडण करून झोपला. सीमा मात्र संपूर्ण रात्र जागी होती. डोळ्यात अश्रू, मनात हजारो प्रश्न. दिवस असेच जात होते. रोहन शाळेत शांत राहायचा. त्याच्या मित्रांनी विचारलं, तुझं काय झालंय? तू इतका गप्प का असतोस? तो फक्त हसून टाकायचा. पण त्याच्या मनात एकच गोष्ट होती, माझे बाबा असे का आहेत? एके दिवशी शाळेत फादर्स डे साजरा होत होता. सगळे मुलं आपल्या वडिलांबद्दल अभिमानाने बोलत होती. रोहनचा नंबर आला. तो स्टेजवर गेला. काही क्षण शांत उभा राहिला आणि मग माझे बाबा आधी खूप चांगले होते. ते मला गोष्टी सांगायचे, माझ्यासोबत खेळायचे, पण आता ते मला ओळखतच नाहीत, कारण ते नेहमी दारू प्यायलेले असतात. पूर्ण हॉल शांत झाला. रोहनच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला माझे जुने बाबा परत हवे आहेत. त्या दिवशी शिक्षकांनी ही गोष्ट राजेशपर्यंत पोहोचवली. राजेशने ते ऐकलं आणि पहिल्यांदाच त्याच्या मनाला धक्का बसला. त्या रात्री तो घरी आला, पण आज तो शांत होता. सीमा आणि रोहन नेहमीप्रमाणे घाबरलेले होते, पण राजेश त्यांच्यासमोर बसला आणि हळू आवाजात म्हणाला, रोहन, माफ कर मला. रोहन आश्चर्यचकित झाला. बाबा? राजेशच्या डोळ्यात पाणी होतं. मी खूप चुकीचा होतो. मी माझ्या कुटुंबाला दुखावलं. पण आता मला बदलायचंय. सीमाच्या डोळ्यांतही अश्रू आले. बदल सोपा नव्हता. दारू सोडणं म्हणजे रोज स्वतःशी लढणं होतं. कधी तो जिंकायचा, कधी हरायचा. पण यावेळी तो एकटा नव्हता. सीमा आणि रोहन त्याच्यासोबत होते. हळूहळू दिवस बदलायला लागले. घरात पुन्हा हसू यायला लागलं. एक दिवस रोहन म्हणाला, आई, आपले बाबा परत आले. सीमा हसली आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दारू केवळ शरीर नष्ट करत नाही, ती नातेसंबंध, विश्वास आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करते.